आणि शेतीमध्ये पण मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे कांद्याचं खूप मोठं नुकसान आहे आणि ज्या ठिकाणी पण मंत्री महोदय आणि आमदार महोदयांनी व्हिजिट केली आहे, सर्व ठिकाणी शेतकरी लोकांचं असंच म्हणणं होतं, की जे कांदा पीक काढलेलं होतं आणि तो शेतात पडलेला होता, त्या कांद्याचं मेजर नुकसान आहे आणि काही ठिकाणी चाळीमध्ये पण ठेवलेला जो कांदा होता, त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. तर आपली आत्ता सध्याची गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे आपण फक्त शेतात उभी पीकचा पंचनामा करतो. पण मंत्री महोदयांची सूचना असल्यामुळे आपण विशेष बाब म्हणून याचे पंचनामे ज्यांच्या पण शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यांचे आपण पंचनामे करतोय आणि त्या हिशोबाने गव्हर्नमेंटकडे आपण जे अनुदान मागणी आपण करणार आहोत. तसेच आपल्याकडे जनावरांचं सुद्धा, मोठी जनावरे असतील किंवा लहान जनावरे असतील, सर्वांच्या ज्या ज्या ठिकाणी पण पशुधनची हानी झालेली आहे त्यांचे सर्वांचे पण आपण पंचनामे करतोय. त्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या लोकांसोबत आपण पंचनामे कारवाई तातडीने पूर्ण करतोय. त्याच्यासोबतच प्रत्येक गावामध्ये परिस्थिती अशी आहे की चारा पिकाचं पण खूप नुकसान आहे किंवा जे चारा आपण स्टोअर करून ठेवला होता त्याचं पण नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण पशुसंवर्धन विभागासोबत चाऱ्याची जे डिमांड असेल त्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून ज्या तालुक्यांमध्ये आपल्याकडे चारा उपलब्ध आहे तिथून आपण त्याला ट्रान्सपोर्ट करून एक ठराविक कालावधीसाठी आपण त्यासाठी पण तयारी करतोय. तसेच आपल्याकडे गावांमध्ये कांद्याचे व्यतिरिक्त कोणती पीक असेल, कुठे फळबागचा इश्यू आहे, काही ठिकाणी आपल्याकडे जे फुलांची शेती आहे त्याचं सुद्धा नुकसान आहे, त्याचं सुद्धा पंचनामे करण्याची सूचना आपण दिलेली आहेत. आणि यासाठी आपल्याकडची यंत्रणा जर कमी राहिली तर मी प्रांत साहेबांना आधी सांगितलं आहे, आपली नगर तालुका आणि इतर तालुक्यात सुद्धा तलाठी आणि मंडलाधिकारी आपण या ठिकाणी मोबिलाईज करतोय आणि तातडीने ते पंचनामे पूर्ण करून शासनाकडे आपण निधी मागणार करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही घरांची सुद्धा पडझड झाली आहे आणि इतर जे काही लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांचे मोटार आणि पंप वगैरे त्यांचे पण नुकसान झालेलं आहे. पिण्याचे पाण्याची आणि शेतीची पाईपलाईन वगैरेचे पण नुकसान झालेलं आहे, त्याचे पण पंचनामे आपण करतोय. ती कारवाई सुद्धा करून त्यांना कसं तातडीने मदत देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त जे दुसरे ॲसेट्स आहेत, शासनाचे काही ठिकाणी बंधाराचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी रोडचं नुकसान झालेलं आहे, जिल्हा परिषद असेल किंवा स्टेट PW असेल त्याच्या मार्फत आपण तयारी करतोय. आणि खास करून एक आपल्याकडे काही ठिकाणी जागा खडून सुद्धा गेलेली शेतकरी लोकांची, तर त्यासाठी सुद्धा आपण जे NDRFची गाईडलाईन्स प्रमाणे 47,000 रुपये हेक्टरी त्यांचे पंचनामे करून त्यांना आपण देतोय. आणि याच्यासोबत EGS असेल किंवा गाळमुक्त धरण आपली योजना आहे त्याच्यातून पण गाळची ट्रान्सपोर्टेशन करून कशी ती शेती परत सुपीक करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. या सर्व हिशोबाने कुठलाही स्टाफ आपला इकडे कमी राहणार नाही, त्यासाठी आपण जवळचे तालुक्याचे आणि जवळचे मंडलाचे आपण स्टाफ मोबिलाईज करतोय. सर्व डिपार्टमेंट ज्या ज्या डिपार्टमेंटचे जे काम असेल, PW असेल, MSCB असेल, त्यांचे लाईट रजिस्ट्रेशनचे काम असेल त्यासाठी पण आपण तातडीने कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे. आणि विशेष करून आता आरोग्य विभाग असेल तर त्यांनी पिण्याच्या पाण्याची प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे, त्याचे क्लोरिनेशन आणि डिसइन्फेक्शनची कारवाई ती सुद्धा आरोग्य विभाग करेल आणि त्याची सुद्धा आपण मॉनिटरिंग करणार आहोत. अशा आपण पूर्णपणे ज्या ज्या लोकांची जी मागणी असेल ती करतोय. आणि ज्या ज्या लोकांचे घरे थोडेसे असं खाली ज्या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता आहे त्यांना टेम्पररी तात्पुरतं आपण ZP स्कूल असेल किंवा मंगल कार्यालय असेल त्या ठिकाणी शिफ्ट करण्याची आपण दक्षता घेतोय. त्यासाठी पण सूचना तलाठी आणि ग्रामसेवक यांना दिलेली आहे. अशा आपली सर्व लोकांची जी मागणी आणि जी फील्डची खरोखर परिस्थिती आहे त्याप्रमाणे शासनातर्फे आम्ही प्रयत्न करतोय. आणि तुमची अजून काही सूचना वगैरे असतील आणि मंत्री महोदयांचे इन्स्ट्रक्शन असतील त्याप्रमाणे आम्ही पुढील नियोजन यासाठी करतो.